उद्या षष्टीचा दिवस आहे. त्या दिवशी नाथ महाराजांनी देह नाही ठेवला. जे आपले वारकरी होते, वैष्णव होते, त्यांना फक्त सांगितलं आज मला जायचंय. स्वतः गळ्यात टाळ घेतला. सगळ्याबरोबर भजन करत वाड्यातून निघाले. गोदावरीच्या काठापर्यंत आले. सर्व वारकरी गोदावरीच्या काठावर भजन करतात आणि नाथ महाराजांनी तसाच त्या गोदावरीच्या पात्रामध्ये प्रवेश केला. जेवढा नाथांचा शरीराचा भाग पाण्यात जात होता तेवढा जलमय होत होता. मीठ पाण्यात टाकल्यानंतर काय होतं? पाण्याशीच एकरूप होतं. तसं नाथ महाराजाचं जेवढं शरीर पाण्यात जात होतं तेवढं जलमय होत होतं. म्हणून त्या समाधीला जलसमाधी असं म्हणतात. पूर्ण शरीर हे जलमय झाल्यानंतर एक पवित्र वर तुळशीचा हार आणि एक कमळ वर आलं. आता जे बाहेरचं मंदिर आहे नाथबाबा, तिथं जी समाधी बांधलेली, नाथाची समाधी नाही, नाथांच्या हस्ती आणून ठेवलेल्या नाही. नाथाचं पूर्ण शरीर हे जलमय झाल्यानंतर वर एक पाण्यामध्ये पवित्र तुळशीचा हार आणि कमळ आलं. तेच तिथे ठेवून त्याची ती बांधलेली. काय आपल्याला दर्शनाकरता नाथ महाराज म्हणून प्रत्यक्षात. माझा मुद्दा इथे नाथ महाराजाची जलसमाधी स्वइच्छेने का दुसऱ्याच्या? स्वइच्छेने. म्हणजे साधूच्या जाण्यामध्ये स्वतंत्रता आहे म्हणून त्यांचं प्रारब्ध आहे स्वइच्छा. तसं जाण्यात स्वतंत्रता आहे तशी संताच्या येण्यात सुद्धा स्वतंत्रता आहे. का आणावाच लागतं त्यांना? जाण्यात स्वतंत्रता आहे तशी त्यांच्या येण्यामध्ये सुद्धा स्वतंत्रता आहे. नाही तर कोणत्याही संताची अभंगाची गाथा तुम्ही वाचून बघा, कोण्याच संताचं एकही प्रमाण तुम्हाला असं सापडणार नाही की आम्हाला नाविलाजाने इथे यावाच लागलं किंवा कुणी आग्रह केल्यामुळं आम्ही इथे आलो, असं एकही प्रमाण सापडणार नाही. प्रत्येक संताचं प्रत्येक प्रमाण सापडेल. आम्ही स्वतःहून इथे आलो.